आज एक चांगलं एक सकारात्मक पाऊल मुख्यमंत्र्यांकडून उचललं गेलं। त्या मागणीला अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत। आमदार खोतकर साहेब जवळपास तासभर त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केली। मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याशी इथूनच दूरध्वनीवर संपर्क साधला। तर येणाऱ्या आठवड्यात बरंच काही चित्र स्पष्ट होईल। नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाला 95 दिवस पूर्ण झालेत। बोलायलाही काही नवीन राहिलेलं नाही, पण बोलावं अगोदरच संतप्त भावना असतात। मग काहीतरी चुकीचं आपल्या तोंडातून निघू नये हेही आम्हाला पाळावं लागतं, तरीही नाही बोलावं, कुणी ऐकायला तयार नाही। आता रोज सांगतो आम्ही मार्ग दाखवला, आमच्या मागण्या रास्तेत काही व्हायलाच तयार नाही। पण आज एक चांगलं एक सकारात्मक पाऊल मुख्यमंत्र्यांकडून उचललं गेलं। ते सकारात्मक असल्याचं जाणवलंही, कारण की दर सोमवारी मुख्यमंत्री विविध प्रकल्पांचा आढावा घेत असतात। आज त्यांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून की जो आपण वारंवार मागणी करतोय, इतर ठिकाणी ही मागणी आता पुढे येऊ लागली की रेडी रेकनरचे दर वाढलेले नसल्यामुळं मूल्यांकन काढताना त्याचा विपरीत परिणाम त्याच्यावर होतोय। म्हणून हे रेडी रेकनरचे दर प्रतिवर्ष 10% ग्राह्य धरून वाढविण्यात यावे अशी आमची प्रमुख मागणी होती। त्या मागणीला अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत। त्या सर्व संदर्भात अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्यात। बघूया काय होतं ते। आता राहिला स्थानिक पातळीवरील प्रश्न। आजच मी एसडीएम कार्यालयाशी संपर्क साधला। सांगितलं की आता सोमवार मागचा आठवडा गेला, यापूर्वीचा आठवडा गेला, सुनावण्या होऊन 15-20 दिवस उलटूनही जर आज काही होत नसेल, जे तक्रारीचं निराकरण होणार नसेल, आक्षेपाच्या बाबतीत क्षेत्रावर येऊन जमिनीची मोजणी असेल, पाईपलाईन असेल, शेततळे जे काही असेल याचं पाहणी करून अहवाल पाठवा आणि मूल्यांकन करा। मला वाटतं उद्यापासून काही त्याच्यातही थोडी प्रगती होईल, हालचाल होईल असं वाटतं। आजच आमदार खोतकर साहेब इथे आले होते। जवळपास तासभर त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केली। आज ते मुंबईला निघून गेलेत। सायंकाळी किंवा उद्या सकाळी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहेत। तत्पूर्वी त्यांनी मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याशी इथूनच दूरध्वनीवर संपर्क साधला। त्यांनी बुधवारी आपण मुख्यमंत्र्यांशी भेटू असं सांगितलं। त्यामुळे येणाऱ्या 2-4 दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बैठक असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आमच्याशी बैठक असेल। शरद पवार साहेबांनी सांगितल्यानुसार तेही मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत। मला वाटतं येणाऱ्या आठवड्यात बरंच काही चित्र स्पष्ट होईल। त्यामुळं आम्ही आश्वस्त आहोत। असं असलं तरी आंदोलन सुरूच राहणार आहे। ठीक आहे, एक आठवडा चालू आठवडा आम्ही थांबू, काय परिणाम होतात त्या काय बैठकीतून सूचना दिल्या जातात आणि त्या सूचनाचं किती पालन होतं यावर आम्ही लक्ष ठेवू नयेत। त्यामुळं जे काय आम्हाला टोकाचा निर्णय घ्यायचा होता तो एवढा आठवडा आम्ही स्थगित केला असला तरी आंदोलन त्याच पद्धतीने सुरू राहणार।